हॅलो मैत्रिणींनो, प्राचीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे आळूच्या वड्या। त्याच्यासाठी लागणार साहित्य: आळूचे पानं, बेसन पीठ, लाल तिखट, ठेचून घेतलेला लसूण, चवीप्रमाणे मीठ आणि कुटून घेतलेलं आहे आपण जिरेचं पूड करून घेतलेली। बघा, आता आपण बेसन पीठ घेऊ, त्याच्यात टाकू लाल तिखट, चवीप्रमाणे लाल तिखट टाकायचं, त्याच्यात टाकायची जिरेची पूड, मीठ टाकू, चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ। हे ठेचून घेतलेला लसूण आहे, लसणाने छान टेस्ट येते। आता आपण त्याला मिक्स करून घेऊ। पाऊस पडत असताना ना मैत्रिणींनो, अशा कुरकुरीत अशा छान वड्या खायला, असं भजे खायला खूप सगळ्यांना आवडतं, मुलांना, मोठ्यांना। छान पावसाळ्याच्या दिवसामध्ये असं टेस्टी खायला छान लागतं। असं पाऊस पडतो, त्याच्यासोबत असे वड्या बनवायच्या आणि त्या भजे बनवायचे, त्याच्यासोबत चहा खूप छान होतो। आता आपण हे पानं लाटून घेऊ। बघा, त्याच्यात जे दांडी असते ना, ती लाटून घ्यायची, म्हणजे पानांना छान अशी घडी होते। ते मी दोन पानं घेतले आणि लाटून घेतले। पानं लाटून घ्यायचे। सोपी रेसिपी मैत्रिणींनो ही आळूच्या पानांच्या वड्यांची, नक्की बनवून बघा, ट्राय करा। बघा, आता मी तोपर्यंत हे भिजवलेलं आपलं मिश्रण होतं, ठेवलं होतं। आता आपण पानांना ते पीठ लावून घेऊ। पीठ जास्त घट्ट असं नाही पाहिजे, जास्त पातळही नाही पाहिजे, असं मीडियम लावता येईल, असं चांगलं पसरवता येईल पानांवर, असं घ्यायचं आणि लावायचं। हे बघा, एका पानाला लावलं का त्याच्यावर दुसरं पान ठेवायचं, पुन्हा त्याच्यावर पीठ लावत चालायचं। अशा आपल्याकडे पानं भरपूर जर पानं असले ना, तर मग 5-6 पानं, 4-5 पानं आपण आपल्या पद्धतीने घेऊ शकतो। बघू शकता, बघा तुम्ही, मी इथे 3-4 पानं घेतलेले आहेत। आता त्याची आपण घडी करून घेऊ। ते लाटून घेतलेलं असल्यामुळे घडी अशी पटकन होते, नाही तर काय होतं, ते ताट होतात असे पानं, त्याची घडी जमत नाही। हे बघा, तर वरून पण आपण त्याला कोटेट करून घेऊ पिठाने। आता मी चाळणीला तेल लावून घेते, पाणी कढईमध्ये ठेवलेलं आहे गरम व्हायला। पाणीला उकळी आली, त्याच्यामध्ये तेल लावून ठेवायचं चाळणीला आणि त्याच्यात वड्या ठेवायच्या। हे बघा, सगळ्या वड्या तयार झालेल्या आहेत। खूप छान टेस्टी आणि कुरकुरीत लागतात ह्या वड्या। बघा, बाजारात आता खूप पानं येतील, हिरवेगार असे पानं। वाफून घेऊ आपण त्यांना। तेल लावून ठेवलेलं असलं तर मग ते चिपकत नाही वड्या। हे बघा, मी झाकण ठेवून वाफून घेतले आहे। बघा, हाताला पीठ चिपकलं जर नाही तर वड्या झालेल्या आहेत, बघू शकता तुम्ही। आता हे बघा, मी चाकूने त्यांना कापून घेतलं, शेप देऊन घेतला। आता मी डीप फ्राय नाही करत आहे, तुम्हाला वाटलं तुम्ही डीप फ्राय करू शकता, मी शॅडो फ्राय करते। हे बघा, असं एकदम लालसर होईपर्यंत छान अशा वड्या तळून घ्यायच्या मैत्रिणींनो। बनवून बघा, हे बघा किती क्रिस्पी दिसत आहेत ना, एकदम कुरकुरीत छान लागतात खायला। बनवून बघा, नक्की ट्राय करा। थँक्यू।